नमस्कार. माझा मुंबईचा मित्र श्री केदार कुडेकर याने एक सुंदर गझल लिहिलेली आहे. ती मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. आवडेल तुम्हाला. मी सुखामागे पळावे हे असे का नेहमी. आपण सुखामागे धावतो ना आणि वाट्याला काय येतं? दुःख. तेच त्याने यामध्ये मांडलेलं आहे. मी सुखामागे पळावे हे असे का नेहमी, सांत्वनाला दुःख यावे हे असे का नेहमी. मी सुखामागे पळावे हे असे का नेहमी, सांत्वनाला दुःख यावे हे असे का नेहमी. मी तुझ्यासाठी झुरावे गुंतवावा जीव हा. मी तुझ्यासाठी झुरावे गुंतवावा जीव हा, तू मला वगळून जावे हे असे का नेहमी. मी तुझ्यासाठी झुरावे गुंतवावा जीव हा, तू मला वगळून जावे हे असे का नेहमी. योजल्या मात्रा बरोबर शेर सगळे गुंफले. म्हणजे जे गझल लिहितात ना त्यांना मात्रा अगदी मोजून मापून घ्यायला लागतात. मला लिहिता येत नाही गझल, म्हणजे लिहितात त्यांना खूप ते प्रयत्न करायला लागतात. सोपी नाही गझल लिहिली. योजल्या मात्रा बरोबर शेर सगळे गुंफले, तरी पण तंत्र गझलेचे फसावे हे असे का नेहमी. योजल्या मात्रा बरोबर शेर सगळे गुंफले, तंत्र गझलेचे फसावे हे असे का नेहमी. सर्व आलापी तराणे छान आले शेवटी. सर्व आलापी तराणे छान आले शेवटी, गाठता सम सूर जावे हे असे का नेहमी. सर्व आलापी तराणे छान आले शेवटी, गाठता सम सूर जावे हे असे का नेहमी. दोन हातांनीच टाळी वाजते जर हे खरे. दोन हातांनीच टाळी वाजते जर हे खरे, मी मला दोषी धरावे हे असे का नेहमी. दोन हातांनीच टाळी वाजते जर हे खरे, मी मला दोषी धरावे हे असे का नेहमी. उगवताना सर्व असती भास्कराच्या सोबती. सगळ्यात आवडता शेर आहे माझा या गझलेत. उगवताना सर्व असती भास्कराच्या सोबती, एकट्याने मावळावे हे असे का नेहमी. उगवताना सर्व असती भास्कराच्या सोबती, एकट्याने मावळावे हे असे का नेहमी. नाशण्या अंधार झटणार या दिव्याला शेवटी. बघा काय लिहिलं. नाशण्या अंधार झटणार या दिव्याला शेवटी, फुंकरीने मालवावे हे असे का नेहमी. नाशण्या अंधार झटणार या दिव्याला शेवटी, फुंकरीने मालवावे हे असे का नेहमी. मी सुखामागे पळावे हे असे का नेहमी, सांत्वनाला दुःख यावे हे असे का नेहमी. धन्यवाद.